चला एच एस भाल आणि खारपाडा 11 खारपाडा कॅप्टन कृपया आमच्याबरोबर संपर्क करा. दोन्ही कॅप्टनने विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तर सकाळचे 5:07 झालीत आणि मॅच ऑन होताना पाहायला मिळेल आपल्याला. नगरसेविका अफ्रिंदाई अखवारे 11 धारावी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम देवा ग्रुप आवरे. लगातारचे 2 विकेट जर का आले तर इथून 2,000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र देण्यात येतील नगरसेविका अफ्रिंदाई अखवारे यांच्याकडून. गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलसाठी मात्र धीरज भुईरला पाहतोय ते मात्र गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडला आहेत. सर्वेश गावंड टेक्निकली प्लेयरचं उत्तम उदाहरण सातत्याने मात्र देणारा खेळाडू मैदानाला गुदगुल्या करत बॉल चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार 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 4. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या टीमची चर्चा होते नेहमीच. चांगला बॉल ब्लॉकआउटचा इथे मात्र पाहायला मिळाला. खूप छान पद्धतीने मात्र मिड ऑफ मध्ये खेळून काढलाय. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक काय तिथे बॉल पर्यंत येत आहेत. फेकी केले उचलले गेले. आणि तोपर्यंत मात्र अप्रतिम आणि इथे विकेट आली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार. त्याच्यानंतर मात्र सर्वेश गावंड यांच्या मात्र पारीचा होतोय अंत. बॉल झाले 2 धावाल्या 4. काय मॅच मध्ये काल केली होती जोडी A1 मात्र पाहायला मिळाली. नॉट आउट मॅच दोन्ही फलंदाजांनी मात्र केली होती. त्याच फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी धीरज भोईर हे सातत्याने चर्चेत नाव राहिले आणि त्याच गोलंदाजाने मात्र विकेट क्रमांक मात्र पहिली प्राप्त करून दिली आहे. फलंदाज सर्वेश गावंड बाद झालेत. नवीन फलंदाज सर्वेश गावंड यश गावंड मैदानाच्या आतमध्ये मात्र ही नव्हताना पाहायला मिळतात आपल्याला. खारपाडा 11 खारपाडा आणि एच बाल दोन्ही कॅप्टनना विनंती असेल की आपण लगेच आमच्याबरोबर संपर्क करा. तिथून चिठ्ठ्या उडवल्या जातील लकी ड्रॉ आणि ज्या आपण पाहायला गेलं तर टीमची मात्र इथून ज्या टीमला मात्र बाय मिळेल तो थेट फायनल मध्ये मात्र डेरे दाखल होईल आणि 2 संघांचा सामना सेमीफायनलचा पाहायला मिळेल. त्यामध्ये जिंकणारा संघ फायनल मध्ये म्हणजे अजून 2 मॅचेस बाकी आहेत. याच्यानंतर सेमीफायनल आणि मग फायनल. धीरज भोईर चांगला बॉल भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. थोडासा दुर्वा ठेवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी जरूर तिथे मात्र निर्माण झाली होती. विकी भोईर आले तिथे लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र सिंगल येताना पाहायला मिळेल. इथे मात्र एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे 12 बॉल मध्ये धावा किती बनवत आहेत अगदी पाहायला गेलं तर जवळ आलेत 1,00,000 रुपये रोख रक्कम. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. खूप छान आयोजनाचं उत्तम उदाहरण सादरीकरण इथे मात्र पाहायला मिळालं जरूर आपल्याला. बॅटला ब्रश झाला हो इथपर्यंत आवाज झालाय. फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळतील आणि किक विकेट माघारी येताना मात्र पाहायला मिळतील. इथे बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या तर इथून नगरसेविका अफ्रिंदाई अखवारे यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक. परंतु या षटकामध्ये आले 2 विकेट. आता फलंदाज बाद झालेत प्रथमेश गावंड आणखी एक महत्वाची विकेट बॅक टू डगआउट.
ताकदीची गोलंदाजी धीरज भोईर यांची मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. गेम चेंज झाला ना. विकी भोईरने षटक हाताळलं नाही, त्याच्यानंतर धीरज भोईर यांना मात्र आणलं गेलं. ही रणनीती खूप छान पद्धतीने मात्र यशस्वी होताना पाहायला मिळतोय की काय. हो हो आणि यस डेफिनेटली यशस्वी झाले. लगातारचे मात्र हे 2 विकेट आलेत आणि 2000 रुपयाचं पारितोषिक आणि जिंकले येते नगरसेविका अफरीनताई अकवार यांच्याकडनं लगावलेले धीरज भोईर यांनी प्राप्त केली ते मात्र विकेट. दांडी झाले गुल. फलंदाज बाद साहिल भोईर बॅक टू द आउट. मुद्दूशेठ अकवारे साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक 2 विकेट ज्यांनी मात्र घेतले त्यांच्यासाठी ते आलेले आहेत. आज भरपूर सारा पैसा, मला वाटतं जवळपास 50,000 रुपयाच्या वरती कॅश प्राइज लावले गेले आहे. मुद्दूशेठ अकवारे बँका बंद आहेत या वेळेला तरी सुद्धा एटीएम ऑन आहे मुद्दूशेठ अकवारे यांचा. राजूभाई कुठे गेले? आमचे विवेक दादांचे बिग फॅन आहेत ते. राजू दादा नाही उठवा राजू दादा ना. यस कम बॅक. टायगर इज बॅक. राजू दादा चला राजू दादासाठी गाणं व्हायला पाहिजे. हा बहुत चांगला इथे मात्र पाहायला मिळाला. साईडला आउटसाइड ऑफ स्टंप विकी भोईर रेस्ट ऑफ महाराष्ट्र या संघातून थेट अलिबाग मधून विमान त्यांचा टेक ऑफ घेताना लँड झालंय कार्यपाठ विभागामध्ये. या खेळाडूंना मात्र चर्चा करायला लावली. आपण पाहायला गेलं तर बघता बघता धारावे गावासारख्या छोट्या गावातून मात्र क्रिकेटला टेनिस क्रिकेटला सुरुवात केली. अगदी त्यानंतर मात्र पाहायला गेलं आपल्या तालुक्यासाठी अगदी ओपन क्रिकेट आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये मात्र खेळाडूंना मात्र अनेक सामने स्पर्धेमध्ये खेळताना पाहत असतो. अगदी अख्खा ते देशांपर्यंत खेळाडूंना मात्र आपण पाहिलंय तेच नाव आहे विकी भोईर. आठला ब्रश झाला तिथे क्षेत्ररक्षक आहेत कोणती चुकी करणार नाही आहेत. विकी भोईर आणखी एकदा विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद यश गावंड बॅक टू टेक आउट. मात्र पाहायला मिळतात इथे अगदी राऊंड विकेट इथे मात्र जाताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजीचं उत्तम उदाहरण साकारला जातोय. एका बाजूला धीरज भोईर याने मात्र चांगली गोलंदाजी साकारली. त्याच्यानंतर मात्र विकी भोईर आले. जबरदस्त क्रिकेटचं उत्तम उदाहरण मात्र सादरीकरण इथे मात्र पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुयोग भोईर मात्र जाताना पाहायला मिळतात. ऍक्शन 6 नंबर वरती बहुत चांगला थर्डमॅन मध्ये तेवढ्या चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. आणि या बघता बघता
एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळाली. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात येते. त्यानंतर लकी ड्रॉ होईल. जो संघाची चिठ्ठी मात्र ज्या नावाची येईल त्या मात्र संघाला बाय मिळेल आणि तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि उरलेल्या 2 चिठ्ठ्यांचा सामन्यातील सामना आपल्याला मात्र पाहायला मिळेल सेमीफायनलचा. बुडामध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे. सहजरित्या मात्र बॉलला अडवल्या गेल्या. एकेला मात्र दुहेरीमध्ये रूपांतरित केले गेले. 2 धावा मात्र धावफलकावरती येताना पाहायला मिळतात येते. 8 धावा धावफलकावरती लागल्या जातात. उर्वरित त्या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. विकी भोईर मोठा फटका जवळ तिथे खेळायचा आहे. उंच माझा झोका घेत बॉल हवेमध्ये तरंगताना पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल जजमेंट चुकलाय. म्हणतात मात जायच्या काळात हाताचा पिसाऱ्यामध्ये बॉल आला नाहीये. आणि या थोडस तारांबळ मात्र पाहायला मिळाले. लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर धावा इथे कंप्लीट केल्या जातात. त्या 2 तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता 12 बॉल आणि या 11 धावांची गरज आहे. चला धीरज प्लीज आपण लवकर या मैदानाच्या बाहेर करता. भरपूर वेळ झालाय. आमचे गुणलेखक मित्रांना फर्स्टशिपला जायचंय. अंकित म्हात्रे आमचे वडाव अंपायर. चला बॉल ओके. आम्ही बोललो पण सर की 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. किती आहेत अजून आमच्याकडे 10 बॉक्स आहेत. आणखी एक मोठी अनाउन्समेंट आपण काली केली आणि पाहायला गेलं तर 25, 26, 27, 28 एप्रिल मार्च 25, 26, 27, 28 मार्च 2027 दरम्यान येणार मोठा ब्लास्ट देवगावाचं. आणि या स्पर्धेचे मायक्रो मॅनेजमेंट डायरेक्टर दिग्दर्शक संदेजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यांची पूर्ण सेना सुदर्शनजी आमचे स्वप्नजी म्हात्रे आणि गावदेवी देवचं दमदार आयोजन. 2 बाईकसह ही स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे. एक बाईक मालिकावीर आणि दुसरी बाईक प्रेक्षकांसाठी असणार आहे. या अपेक्षा वाशी बघायला क्रिकेट बदलता क्रिकेट मात्र पाहायला मिळतं आपल्याला. खूप छान. 25, 26, 27, 28 मार्च 2027 दरम्यान गावदेवी देव च्या दरम्यान येणारा आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. मालिकावीर बाईक प्रेक्षकांसाठी बाईक आणि एक गट तालुका हाफचा इथे मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. आणखी एक स्पर्धामध्ये परमेश पाटील सर पाहायला गेलं तर आता स्पर्धा कमी होत चालल्यात. उरण तालुक्यामध्ये 3-4 स्पर्धा राहिल्यात. पनवेलमध्ये 7-8 स्पर्धा आहेत. पेन तालुक्यामध्ये आपण पाहायला गेलं तर ही स्पर्धा आणि त्याच्यानंतर आणखी एक स्पर्धा 2 स्पर्धा आणखी बाकी आहेत. परंतु ज्या स्पर्धेची चर्चा सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळतोय ना ती स्पर्धा आहे नगरसेविका अफरीनताई अखवारे आणि पुरस्कृत केलेली नगरसेविका चषक 2026 दमदार आयोजन. 29, 30 एप्रिल आणि 1 आणि 2 मे दरम्यान ही स्पर्धा संपन्न होणार आहे. प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय क्रमांक 50,000, चतुर्थ आणि पंचम 50,000. मालिकावीर आणि संघ मालकासाठी बाईक इथे मात्र दिली जाणार आहे.
लगातारचे 2 षटकार आले तर नगरसेविका अप्रिंताई अखवारे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. बंटी शेट आपल्या भावना मी समजू शकतो. बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर अप्रतिम या 11 धावा जमवत असताना मात्र इथून पाहायला गेलं तर लेगबाजच्या स्वरूपामध्ये बॉल फरार सीमारेषा पार धावा आल्या 4 चौकार. लेफ्ट हँड बॅट्समन इथे मात्र पाहायला गेलं धीरज भुईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी क्लास बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थांबणार नाहीये धावांचा ओघ मॅच विजयाच्या उंबरठ्यावरती. फक्त धावा व्हाव्यात विजयासाठी ती एक स्कोर झाला इक्वल. 11 हव्या होत्या दुसऱ्याच बॉलवरती सामना टाय केलाय. जबरदस्त धीरज भुईर का ओपनिंग आले ना त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहेत. त्यांनाही लवकर जायचं नवी मुंबई पर्यंत प्रवास करायचा आहे आणि आम्हाला उद्या नवी मुंबईमध्ये नाईटला जायचंय. प्रथमेश गावंड पाहायला गेलं तर गोलंदाजी करत असताना या खेळाडूंना मात्र कालच्या दिवसामध्ये चुणूक दाखवली होती परंतु धीरज भोईर यांच्या समोर मात्र पाहायला गेलं तर थोडेसे कमी पडलेत. आता एका धावेची गरज आहे. याची बाल आणि या खारपाड 11 खारपाडा चला कामगार वर्ग सुद्धा मात्र चाललेत पहा. पहिली ट्रेन पकडायची खारपाड 11 खारपाडा चला पण बराच वेळा मी कॉल केलाय कारण खेळ यस आलेले आहेत. समोरच्या लाईट्स बंद करायच्या आहेत गाडीची. बाईक ओके. चांगला फटका मॅच फिनिश आणि एक धाव इथे मात्र येताना पाहायला मिळेल का नाही घेतली. चौकार आलाय का एक चौकार आलाय हनुमान नाईकांना माहिती आहे. चला मॅच फिनिश आणि हा सामना जिंकलाय टीम नगरसेविका अफरीनताई अखवारे 11 धारावे. चला एचएससी बाल राहुल मात्र चला यायचं आहे प्लीज. खारपाड 11 खारपाडचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर सामनावीर पुरस्कार मात्र दिला जाईल नो डाऊट. धीरज भोईर गोलंदाजी करत असताना 3 विकेट प्राप्त केलेत आणि फलंदाजी करत असताना 10 धावा विजयासाठी 11 धावांची गरज असताना बनवले गेलेत आणि फलंदाजी आणि त्याचबरोबर गोलंदाजी उत्तम राहिले. जाऊया आपण इथे मात्र इथून पहिल्यांदा इथून चला आता आपण ड्रॉ करूया आणि तदनंतर सामनावीर पारितोषिक आपण देऊ. 3 कॅप्टन आपण पुढे यायचं आहे. चला भाल संघाचा कॅप्टन इकडे उपस्थित आहे. खारपाडा 11 टीम कॅप्टन आपला